हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग। तर आज आली आहे मी भारूड ऐकायला। तर या भारुडामध्ये इतका भन्नाट उखाणा घेतला आहे ना, जो मला ऐकू इतकं छान वाटलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण ऐकावं, म्हणून मी हा शूट घेतला आहे आणि तो तुम्हाला ऐकावा असं माझी इच्छा आहे। तर हा व्लॉग स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण भारूड काही नेहमी ऐकायला मिळत नाही, हे योगायोगानेच पाहायला ऐकायला मिळते। तर नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका। रुंजून जातं खिडकी वाट पाहतं, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर बारा, सुपारी कातरते करा करा, पान खाते 13 13, काढते पदर घालते वारा, नवरा माझा गुणाचा, भाकर खातो उन्हाचा। तिकडून आला व्यापारी, त्याला दिली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, अंडा घेतला पाण्याला। येतपर्यंत पाठ झालं ना? अंडा घेतला पाण्याला, पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वाड 7 वाड, 7 वाड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुंप। झालं का पाहत? वाड्यात वाड 7 वाड, 7 वाड्याला 7 दरवाजे, 7 दरवाजाला 7 कुलप, कुलपाची घेते किल्ली, उघडते देवखोली, देवखोलीत होती पलंग, पंगार होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बस्सी। झालं का पाठ? हो मंत्री झाकण झुल्या का? सांग। देवघरात होता बेड, बेडवर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर बसली होती खुशी, ना खुशीवर झोपली होती माशी। उशीवर बसली खुशी, खुशीवर बसली माशी, म्हणजे कोटचं कोटही लावते ते द्वार। दुकान कोटपर्यंत होत बशीवर। देवघरात होती पलंग, पंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बस्सी, बस्सीवर होता कप, कपात ओतलं दूध, दुधात पडली मासी, आणि आमचा हे झाकण झुल्या नवरा गेला काशी, तियाच्या नावानं करते ग माय आषाढी शुद्ध एकादशी। वाजवाने टाळ्या आता एवढं लंबलं दुकानं घेतलं का नाही? पुन्हा घेऊ का रे? सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, या झाकण झुल्याचं नाव घेते 7-8 जण राखून। झाला गुढीपाडवा, झाली मकर संक्रांती, आता आला गुढीपाडव्याचा सण। झाली मकर संक्रांती, आता आला गुढीपाडव्याचा सण। आणि चेतन पाटील तुमच्यासाठी काय पण द्या 200 रुपये। वत्सलाबाई पिंपळकर यांच्याकडून 100 रुपये मिळाले, धन्यवाद। दीपिका अरे बापरे, त्यातून पैसे पाठवले का म्हणजे? धन्यवाद। तर नवऱ्या हो नाही बापा, घेत शेती असा नवरा नको ग बाई, मला दागला नको ग बाई। आता दोघांचं लग्न झालं, दोघांचा संसार सुरू झाला। आता नवीन नवीन संसार म्हटल्यावर घरामध्ये भांडे कुंडे लागते, लोकांनी काही अहीर आणला नव्हता, म्हणून आता भांडे कुंडे घ्यायला या भोवाऱ्या नवऱ्याने घेतली गेली बापाच्या चंद्रपूरच्या बाजारात, चंद्रपूरच्या गांधी चौकात गेली काय, भांडे कुंडे हे ते संसाराचं सामान घेतलं, प्रपंचाचं सामान घेतलं। मी म्हणलं नवऱ्या आता गावात जाऊ चल, हे म्हणे एवढ्या चंद्रपूर सिटी मध्ये आलो, इतक्या मध्ये हॉटेलात गेल्याशिवाय गावाला जायचं गेलो। दोघे जण हॉटेल मध्ये, नवऱ्यांनी त्याचा पैसा ना अडका जीव करेल अडका, वार म्हणजे हॉटेल दिसला का वापस म्हणते। गेलो दोघे जण हॉटेल मध्ये, चंद्रपूरचं ते गांधी चौकातलं मोठं वाला हॉटेल, तिथं गेलो। गेल्याच्या नंतर दोघे जण जाऊन बसलो हॉटेल मध्ये। बसल्यावर हे म्हणते वेटर का फेटर म्हणते ना, एवढं एवढं कागद घेतलं आहे जेवढं, आडा ठोंब्यानं गावांना डोक्याने वाचता येत नाही, लिहिता येत नाही, यानं ते सीधा कागद धराचा तो उलटा असं बोट फिरवते। उलटा कागद धरून काऊन बोट फिरवते का, हे मला शिकून आहो म्हणून सांगते, उलटा कागद धरून वाचे लय रे बापा म्हणजे हे झाकण गेले। मग ते वेटर आला, अर्धा तास वाट पाहिला त्यानं, आणि ते वेटर जवळ आला, काका म्हणे तुम्ही काही ऑर्डर करत नाही, झालं का म्हणे कागद वाचून सांगा म्हणे, ऑर्डर करा म्हणे।
अर्धट फाटत जाऊ दे म्हणे, याच्यात काही बरोबर अक्षर नाही म्हणे, बरोबर लिहिलेलं नाही म्हणे, असं कर म्हणे, तुमच्या हातीला म्हणजे गरम काय सांग म्हणे. ते म्हणे आलू बोंडे आहे, समोसे आहे, कचोरी आहे. का गरम पाहिजे म्हणे, त्याच्यापेक्षा गरम काय, त्याच्यापेक्षा गरम म्हणे इडली आहे म्हणे, त्याच्यापेक्षा गरम काय डोसा आहे म्हणे, त्याच्यापेक्षा गरम काय म्हणे भजी आहे म्हणे, त्याच्यापेक्षा गरम काय म्हणे आणतो थांब म्हणे. ते आतमध्ये गेलं, एवढ्या परातीमध्ये निवे घेतले आणि याच्या पुढे आदरली, याच्यापेक्षा गरम काहीच नाही म्हणे. हे मोहार त्याच्यापेक्षा हलकट, अशी बिडी काढली, अशी लावली, लागलं फुकायला. सांगा आता, असं नवरा काही कामाचा का नवरा डवरा रांडले मोठ्या हो. मग बिडी काढली, लागलं फुकायला. आता मी बायची जाती जर बाई माझ्याकडे तुळशीची माळ आहे की नाही, संताची लेख आहे. म्या म्हणलं बापा आपली इज्जत झाली नको, नवीन नवीन लग्न झालं. म्या म्हणलं बापू रे इकडे म्हणलं, बोला काकू म्हणे. बापू म्हणलं चहा आहे का म्हणलं, हाय ना जी म्हणे. आता या बोवाऱ्याने म्हणतात काय बोला लागलं, मग म्हशीचा आहे का गाईच्या दुधाचा आहे म्हणे. ते म्हणजे गाईच्या दुधाचा आहे. मग हे काळ्या गाईचं आहे का पांढऱ्या गाईचं आहे म्हणे. आता कोणत्या गाईचं याला काय करायचं आहे, एवढं मोहार घरा. ते म्हणजे काळ्या आहे ना पांढऱ्या आहे, कोणत्या गाईचं देऊ म्हणजे पांढऱ्या गाईचं द्या. पांढऱ्या गाईच्या दुधाचा चहा मागला. आता त्यानं चहा आणून दिला. आता एवढ्या बॅटऱ्या कपामध्ये आणून दिला. थोडीशी साखर कमी होता, असते 10 रुपये मी असे काढले. बापू म्हणलं 5 रुपये याचे ना 5 रुपये माझे, 10 रुपये घे. ते म्हणे काकू हे असतं, ते आले गेल्याबरोबर यानं असतं धरलं वडावून घेतलं. 10 रुपये थांब म्हणे, पैसे देऊ नको. मी म्हणलं त्याचं चहा पेला पैसे तर द्याच लागते, तुम्ही कोण द्यायचे नाही म्हणे. मी म्हणलं काऊन नाही द्यायचे, त्याचे पैसे त्याला देऊन टाक, तू शहाणपण करू नको, लावीन का नाही एक म्हणे असतं. मी म्हणलं हॉटेलात आला म्हणून आगाऊ शहाणपण करते, लावीन का नाही एक, तू घरी चाल म्हणलं, तुला चांगलं सांगतो म्हणलं. घरी चाल म्हणलं, तुला चांगलं सांगतो म्हणलं. नाहीतरी आता बाहेर म्हणल्यावर थोडस घराच्या बाहेर बायकोली नक्की ऐकायला लागते का नाही, खरं बोला. घराच्या बाहेर म्हणल्यावर ऐकायला लागते, घरी खरंच ऐकते का सांगा बरं. घरी बायका नवऱ्याचं खरंच ऐकते, केवढाही मोठा असो, केवढाही नागोबा बाहेर फुसकारो, घरी नागिनच्या पुढे गेला का मुडकच टाकते, वर्त मुडक करणार नाही. त्या गृहमंत्र्याच्या पुढे त्याची मात्रा चालत नाही. खरं मी जवळ गेली का हो म्हणलं.